तर मी प्रोसेसर आणि हा आपला प्रॅक्टिस सेट 2.2 मला तिसरा क्वेश्चन. आपण काय करत होतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टरायझेशन मेथडने काय करत होतो, सॉल्व्ह करत होतो. ओके, चला सोल्युशन मध्ये घ्या. सोल्युशन जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला जशाला तसा पहिले लिहून घ्या. लिहिला 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर काय करतो आपण, ए आणि सी चा काय करतो, मल्टिप्लाय करतो. ए आणि सी चा काय करतो, मल्टिप्लाय. सर म्हणे ए आणि सी काय, एक्स चा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि ए आणि सी चा काय करतो आपण, मल्टिप्लाय करतो. इथं ए च्या ठिकाणी कोण आहे 2 आणि सी च्या ठिकाणी कोण आहे 13. म्हणजे 2 आणि 13 चं काय करायचं आपल्याला, पहिलं मल्टिप्लाय करून टाका. 2 आणि 13 चा मल्टिप्लाय केला. 2 आणि 13 चा मल्टिप्लाय किती येतो, 26. या 26 चे असे फॅक्टर पडायचे, एक तर ॲडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केली तर मधली टर्म आली पाहिजे. मधली टर्म किती आपल्याकडे 27. किती टर्म आहे आपल्याकडे मधली, 27. ही मधली टर्म आहे आपली 27. म्हणजे ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा, किती आलं पाहिजे 27. पण कशाचं, फॅक्टरचं. पडा फॅक्टर. 26 1 जा 26, एक फॅक्टर पडा 1 आणि दुसरा 26 प्लस 1 किती झाला 27, म्हणजे करेक्ट आहे. आता काय करा, 2y चा स्क्वेअर प्लस हा 26y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू काय केला 0. आता बऱ्याच मुलांना काय होतं, फॅक्टर पाडताना कॉमन घेताना प्रॉब्लेम येतो. काय करायचं, पहिल्या दोन टर्म आणि सेकंड दोन टर्मला काय करायचं, अंडरलाईन करायची. पहिल्या दोन टर्म मधून कॉमन घेताना काय करायचा, ए ठिकाणी इथं ए च्या ठिकाणी कोणताही नंबर असेल तर त्याला सरळ सरळ बाहेर घेतला. मग ए च्या ठिकाणी कोण आहे 2, एक्स स्क्वेअर असेल, वाय स्क्वेअर असेल, झेड स्क्वेअर एक बाहेर घ्यायचा. काय घेतला, वाय घेतला आणि ब्रॅकेट करून टाका. ओके, प्लस या ठिकाणी हा दुसरा वाय, इथं किती वाय 2, हा पहिला वाय आणि हा दुसरा वाय. या दुसऱ्या वायच्या ठिकाणी जो कोणी असेल त्याला पण कॉमन घ्यायचा. पण इथं कोणी नाही, इथं कोण आहे 1, म्हणजे त्याला काय केलं आपण 1 आणि याला करायचं दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू काही 0. आता या म्हणे सर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, तर बघा पहिली टर्म कोणती आहे 2y चा स्क्वेअर, दुसरी टर्म कोणती आहे 26y. 2y च्या स्क्वेअरला 2y ना काय करा, डिवाइड करा. काय करा, डिवाइड. म्हणजे 2y च्या स्क्वेअरला काय केलं, 2y ना काय केलं आपण डिवाइड. हा 2 आणि हा 2 काय झाला, कटला. इथं कोण ना, म्हणजे कोण 1. या दोन पैकी एक आणि एक कटला, कोण राहिला y. म्हणजे ब्रॅकेट मध्ये पहिल्या ठिकाणी कोण राहिला, y राहिला. सॉरी, कोण राहिला, y राहिला. हा y हा प्लस असेला तसा. दुसरी टर्म कोणती 26y. 26y ला पण जो कॉमन काढला त्यानं डिवाइड करायचं. मग हा 26y, 26 काय झाला y, डिवाइड कशाने कॉमन करायचं 2y, कारण की 2y काय केला आपण कॉमन घेतला. मग आता हा y आणि y काय झाला कॉमन, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 16, म्हणजे किती आला 13 आला. ओके, प्लस 1 न y ला पण डिवाइड केलं तर y येतो, 1 न 13 ला पण डिवाइड केलं तर 13 येतो. 1 न कशाने मी डिवाइड करा तेच येतो. ओके, मग आता इथे या ठिकाणी बघा y प्लस 13 आणि y प्लस 13 काय कॉमन आहे. काय कॉमन, तर त्याला घ्या बाहेर. y प्लस 13 ला काय केलं आपण कॉमन, y प्लस 13 काय आला कॉमन. मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कोण राहिला, या y प्लस 13 च्या शेजारी कोण आहे 2y, मध्ये कोण आहे प्लस आणि परत कोण आहे 1. मग या ब्रॅकेट मध्ये काय आलं, या ब्रॅकेट मध्ये 2y प्लस 1 इज इक्वल टू किती आला 0. एक तर हा 0 असेल, नाही तर हा 0 असेल, कारण की दोघांचा मल्टिप्लाय किती आला 0. आणि दोन नॉन झिरो नंबरचा मल्टिप्लाय 0 येणे शक्य नाही. एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. मग काय केलं, y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू काय आला 0. हा प्लसचा काय होईल, इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला मायनस होतो. y इज इक्वल टू मायनस काय आला 13 और किंवा और प्लसचा काय होईल मायनस 2y इज इक्वल टू मायनस काय आला 1. परत y मध्ये काही चेंज होणार नाही, y इज इक्वल टू मायनस 13 और हा मल्टिप्लाय मध्ये 2, मल्टिप्लायचा 2 कशामध्ये जातो डिवाइड मध्ये, मायनस किती आला 1/2. अशा प्रकारे हे तुमचं सोल्युशन.